अहिल्यानगर हे ऐतिहासिकदृष्ट्या शांत, सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेलं शहर आहे. दरवर्षीप्रमाणे शहरात दुर्गामाता दौंड मोठ्या उत्सवात साजरी होतं. सकाळच्या वेळी शहराच्या रस्त्यावर हजारो तरुणींची पावलं उमटली होती. ढोल ताशाचे गजर, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. अशा वातावरणात शहरातील नागरिकही या दौंडीचा आनंद लुटत होते. पण याच वेळी एक अनपेक्षित आणि गंभीर घटना घडली. दौंडी दरम्यान रस्त्याच्या कडेला काढलेल्या रांगोळीत अचानकपणे एक मजकूर दिसून आला. त्या रांगोळीत आय लव्ह मोहम्मद असा उल्लेख लिहिलेला होता. सुरुवातीला अनेकांना वाटलं कदाचित हा एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिगत प्रयोग असेल. परंतु लवकरच ही बाब गंभीर रूप करू लागली. कारण हा मजकूर धार्मिक भावना दुखावणारा असल्याची भावना मुस्लिम समाजात निर्माण झाली. काही जणांनी ही बाब थेट पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी तात्काळ संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं. मात्र त्या घटनेनंतर मुस्लिम समाजात असंतोषाची लाट पसरली. लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यात संताप उफळून आला आणि दुपारपर्यंत शहरात चर्चांना जोर वाढला. विविध ठिकाणी नागरिक एकत्र जमत होती. अखेर संतप्त मुस्लिम समाजाने छत्रपती संभाजी महामार्गावर रस्ता रोक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. हजारो लोकांनी एकत्र येऊन महामार्गावर बसून घोषणाबाजी सुरू केली. धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. अशा रांगोळ्या काढणाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशा मागण्या जोर धरू लागल्या. यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दूरवर रांगेत अडकलेल्या वाहतुकींच्या लोकांनी आणि प्रवाशांनी प्रचंड त्रास सहन करावा लागला. लहान मुले, रुग्णवाहिका, शालेय बस या सर्वांनाच कोंडीचा फटका बसला. या आंदोलनामुळे संपूर्ण शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. नागरिक भयभीत होऊ लागले. बाजारपेठ, दुकानं बंद होऊ लागली. लोक आपापल्या घरी परतण्याचा प्रयत्न करू लागले. पोलीस प्रशासनाने परिस्थिती हाताळण्यासाठी तातडीनं मोठा बंदोबस्त उभारला. कोतवाली पोलीस ठाण्यासह शहरातील इतर सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी व जवान घटनास्थळी दाखल झाले. पण आंदोलनकर्त्यांचा संताप एवढा प्रचंड होता की हे फक्त महामार्गावर थांबणार नाहीत तर पूर्ण शहराकडे कूच करण्याचा प्रयत्न करत होते. ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून कठोर भूमिका घेतली. शेकडो आंदोलकांचा जमावाला नियंत्रित आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. काही जण पांगले तर काहींना पोलिसांवरही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु अखेर पोलिसांनी लाठीचार्ज आणि अटकसूत्र यामुळे जमाव थंडवला. अनेक संशयितांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सर्व घडामोडीवर काही काळासाठी शहर अक्षरशः युद्धभूमीसारखं दिसत होतं. सायरन वाजवत जाणाऱ्या पोलीस गाड्या, लाठीचार्जमुळे पळापळ करणारे आंदोलक, कळलेले वाहने, बंद दुकाने आणि घाबरून घरात खिडक्या लावून बसलेले नागरिक हे दृश्य पाहून कोणालाही भीती वाटली असती. घटनेनंतर माध्यमांसमोर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, दुर्गामाता दौंड दरम्यान काढलेले रांगोळीवरून मुस्लिम समाजात असंतोष निर्माण झाला. ही रांगोळी काढणाऱ्याला आम्ही ताब्यात घेतला आहे. मात्र आंदोलकांदरम्यान जमाव संपूर्ण शहराकडे वळवण्याचा प्रयत्न करत होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून आम्हाला लाठीचार्जचा वापर करावा लागला. त्यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये असंही सांगितलं. या घटनेनंतर आमदार संग्राम जगताप यांनी गंभीर आरोप केला. ते म्हणाले, दुर्गा माता दौंडीच्या वेळी काही समाजकंटकाने जाणीवपूर्वक मांसाहाराचे हाडं रस्त्यावर टाकली होती. त्याचबरोबर आय लव्ह मोहम्मद हा बोर्ड दाखवून धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न केला गेला. आरोपींना पोलिसांनी अटक केलेली असतानाही रस्ता रोक आंदोलन करणं हे चुकीचं आहे. कायदा हातात घेण्याचा हा प्रकार आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळालं आहे. समाजकंटकांच्या कारणाबद्दल संशय उपस्थित झाला. या घटनेनंतर संपूर्ण अहिल्यानगर शहरात तणावाचं वातावरण पसरलं आहे. छत्रपती संभाजी महामार्गावर पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस, सीआरपीएफ, दंगा नियंत्रक पथक सज्ज ठेवण्यात आला आहे. नागरिक मात्र अजूनही धक्कास्थितीत आहे. पुन्हा असं काही वाईट होईल का अशी भीती लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. व्यापाऱ्यांनी आपले दुकानं काही दिवस लवकरात लवकर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी
महिला यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. तर अहिल्यानगरच्या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.